तर बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानामध्ये उतरले। राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संपर्क केलाय। निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्री अनेक अपक्षांच्या सोबत संवाद साधतायत। बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देण्यात आला, तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे। तर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकवर मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे। भाजपमध्ये अजून खूप उद्रेक होणार आहे। त्यांच्या मंत्रिमंडळातही उद्रेक होणार आहे। भाजपच्या राज्य पातळीमध्येही मोठ्या प्रमाणात उद्रेक चाललेला आहे। त्यामुळे फडणवीस आता त्यांच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी बंड केला त्यांना काही लालीपाप देऊन त्यांना शमवू शकतील, पण निवडणुकीच्या नंतर भाजपमध्ये मोठा बंड होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारतीय जनता पक्षामध्ये काही काळ कार्यकर्ते जरी नाराज झाले असले, काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले, तरी आमचा कार्यकर्ता काही दिवसांनी पक्षाची भूमिका समजून घेतो, पक्षाने घेतलेला निर्णय समजून घेतो आणि पक्षादेश मानून पुढे त्या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावे, आपला पक्ष निवडून यावा याकरता कामाला लागतो। त्यामुळं आम्ही सर्व जे नाराज झालेले कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज केला आहे ते लवकरच परत घेतील।